देवगिरीच्या जवळच एक घनदाट जंगल होतं, जिथे विविध प्रकारचे पशुपक्षी वास करत होते. या जंगलाच्या काठावर एका लहानशा झोपडीत एक विधवा स्त्री सुमित्रा राहत होती. सुमित्राचं वय साधारणपणे 25 वर्षे होतं. तिचा नवरा एका वर्षापूर्वीच एका भयानक आजारामुळे मृत्यू पावला होता. सुमित्राकडे आता कोणताही आधार नव्हता. ती जंगलातून लाकडे गोळा करून आणि गावात काही शिवणकाम व विणकाम करून आपला उदरनिर्वाह करत होती. सुमित्रा सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात एक खोल दुःख दडलेलं होतं. गावातील लोक तिच्या सौंदर्यामागे तिच्या एकटेपणाची चेष्टा करत होते, पण सुमित्राने कधी त्यांच्या बोलण्याचा राग मानला नाही. तिच्यासाठी आता जीवन म्हणजे फक्त रोजच्या गरजा पूर्ण करणे आणि दिवस काढणे एवढंच उरलं होतं. एके दिवशी सुमित्रा जंगलात लाकडे गोळा करत होती. तेव्हाच जवळच्या झाडावरून एक मोठं माकड खाली उतरलं आणि तिच्या समोर येऊन बसलं. सुमित्रा ते पाहून थोडं दचकली, पण माकडाने कोणताही हल्ला केला नाही. ते फक्त टक लावून सुमित्राकडे पाहत राहिलं. सुमित्राने हळूच नजर वर केली आणि त्याला विचारलं की तू कोण आहेस आणि तुला काय हवं आहे. माकडाने आपले डोकं खाली झुकवलं, जणू त्याला तिचे बोलणं समजलं होतं. सुमित्रा हलकसं हसली आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. माकड तिथेच बसून तिला पाहत राहिलं. जेव्हा सुमित्रा लाकडाचे गठ्ठे बांधू लागली, तेव्हा माकडाने पुढे येऊन तिची मदत केली. सुमित्रा आश्चर्यचकित झाली. तिने माकडाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, तू खूप समजूतदार आहेस. त्या दिवसानंतर माकड रोज सुमित्राच्या जवळ यायला लागलं. तो तिच्यासाठी फळे आणायचा, तिच्या कामात मदत करायचा आणि कधीकधी तिच्या झोपडीसमोर बसून संध्याकाळपर्यंत खेळायचा. सुमित्राच्या आयुष्यात एका नवा रंग भरला होता. तिच्या ओठांवर हरवलेले हसू परत आलं होतं. वेळ जात गेला आणि सुमित्रा आणि माकड यांच्यात एक अनोखे नाते निर्माण होऊ लागले. जेव्हा सुमित्रा एकटी असायची तेव्हा माकड तिला हसवायचा प्रयत्न करायचं. जेव्हा ती उदास असायची तेव्हा तो तिच्या खांद्यावर डोके ठेवून बसायचा. सुमित्रा देखील आता त्याला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानू लागली होती. एक रात्री सुमित्रा आपल्या झोपडीबाहेर बसून चांदण्या रात्रीचा आनंद घेत होती. माकड जवळच्या झाडाच्या फांदीवर बसून तिला पाहत होता. सुमित्राने त्याच्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. तू नेहमी माझ्यासोबत राहशील ना? सुमित्राने विचारलं. माकड हळूच तिच्या दिशेने उडी मारून तिच्या पायाजवळ बसला. सुमित्राने त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. त्या रात्री पहिल्यांदा सुमित्राला तिच्या एकटेपणाची जाणीव झाली नाही. दिवस जात गेले आणि सुमित्रा आणि माकड यांचे नातं अधिक दृढ झालं. एके दिवशी सुमित्रा आजारी पडली. तिला तीव्र ताप आला होता. ती झोपडीत अंथरुणावर पडली होती आणि माकड चिंतेने तिच्या जवळ जाऊन बसलं होतं. त्याने जंगलातून वेगवेगळ्या प्रकारची फळे आणली आणि तिच्या समोर ठेवली. सुमित्राने कष्टाने डोळे उघडले आणि मंद आवाजात विचारलं, तू माझी इतकी काळजी का घेत आहेस? माकडाने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यामध्ये एक गूढ आत्मीयता होती, एक प्रेम जे शब्दाच्या पलीकडचं होतं. सुमित्राने हळूच त्याचा हात धरला आणि झोपून गेले. माकड संपूर्ण रात्र तिच्या बाजूला बसून राहिलं होतं. काही दिवसांनी सुमित्रा बरी झाली. आता ती माकडाशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हती. दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती. सुमित्राच्या मनात ही भावना निर्माण होऊ लागली की हे माकड काही साधं प्राणी नाही. त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं, जसं एखादी जुनी आत्मा तिच्या आयुष्याचा भाग बनून परत आली असावी. एक रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता. सुमित्रा झोपडीत बसली होती आणि माकड तिच्या शेजारी येऊन बसलं. वीज चमकल्यावर सुमित्राने पाहिले की माकडाच्या डोळ्यामध्ये गूढ चमक होती. सुमित्राने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं, तू नेहमी माझ्यासोबत राहशील का? माकडाने हळूच तिच्या मांडीवर डोकं टेकवलं. सुमित्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलं. तिला जाणवलं की तिच्या आयुष्यातील रिक्तता आता भरून निघाली आहे. त्या रात्री तिने माकडाला आपल्या हृदयाशी धरलं आणि पहिल्यांदा तिला एक विलक्षण आत्मीयता जाणवली. वेळ निघून गेला, पण सुमित्राला आता तिच्या शरीरात एक विचित्र बदल जाणवू लागला. तिला मळमळ होऊ लागली, तिची भूक वाढू लागली. हळूहळू तिचे शरीर बदलू लागलं. सुमित्राने गावातील दाईचा सल्ला घेतला. दाईने म्हटलं, सुमित्रा तू गर्भवती आहेस. सुमित्रा हे ऐकून थक्क झाली.
तिने दाईला विचारलं, हे कसं शक्य आहे? माझा तर कोणताही पती नाही. दाईने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालं, पण हे सत्य आहे. सुमित्रा गोंधळून गेली होती. तिला आठवलं की त्या रात्री जेव्हा तिने माकडाला आपल्या जवळ झोपवलं होतं, तिच्या मनात एक विचित्र शांतता आणि आत्मीयतेची जाणीव झाली होती. हे शक्य होतं का की माकडच तिच्या गर्भधारणेला कारणीभूत असेल? हे विचार करून ती घाबरली आणि संभ्रमात पडली. सुमित्रा आता दररोज माकडाकडे पाहू लागली, पण आता तिच्या मनात भीती आणि संकोच होता. माकड आधीसारखं तिच्या आजूबाजूला फिरायचं, तिची मदत करायचं, पण आता सुमित्राच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागले होते. हे प्रेम होतं का? हा कोणता चमत्कार होता का, की एखादा शाप? हे माकड खरंच एक सामान्य प्राणी होतं का, की कुठला तरी देवता? सुमित्रा या प्रश्नाने घेरली गेली होती, पण तिच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. ती आता गहन तत्वात सापडली होती. गर्भधारणा होणं काही सामान्य गोष्ट नव्हती. गावभर ही बातमी हळूहळू पसरू लागली की सुमित्रा गर्भवती आहे. गावातील बायका आणि पुरुष तिच्याबद्दल विविध चर्चा करू लागले. एक विधवा गर्भवती कशी झाली? हे पाप कुणाचं आहे? जंगलातील एखादा राक्षस तिच्या स्वप्नात आला असेल का? सुमित्रा या चर्चामुळे अस्वस्थ झाली. तिला माहीत होतं की तिने कोणत्याही पुरुषाशी कुठलाही संबंध ठेवला नव्हता. तरी हा गर्भ हे कसं संभव आहे? तिला पुन्हा पुन्हा तीच रात्र आठवू लागली, जेव्हा मुसळधार पावसाच्या रात्री तिने माकडाला आपल्या मांडीवर झोपवलं होतं. त्यानंतर तिच्या शरीरात हे बदल जाणवू लागले होते. एक दिवस सुमित्रा आपल्या झोपडीबाहेर बसली होती. माकड जवळच्याच एका झाडाच्या फांदीवर बसून तिला पाहत होतं. सुमित्राने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुला माहीत आहे का माझ्यासोबत काय घडतंय? माकडाने तिच्या डोळ्यात रोखून पाहिलं. त्या डोळ्यामध्ये तीच खोल चमक होती जी त्या रात्री होती. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि तिने हळूच आवाजात विचारलं, मी तुझ्यावर प्रेम केलं आहे, पण हे कसं शक्य आहे की तू माझ्या गर्भधारणेला कारणीभूत असशील? माकड हळूच तिच्या झोपडी समोर आलं आणि तिच्या पायाजवळ बसलं. त्याने आपलं डोकं सुमित्राच्या मांडीवर ठेवलं. सुमित्राने तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला, पण तिच्या मनातील प्रश्न अजूनही अनउत्तरित होते. गावकऱ्यांना जेव्हा समजलं की सुमित्रा गर्भवती आहे, तेव्हा संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. गावच्या पंचायतीने सुमित्राला बोलवलं. गावच्या मुख्याने कठोर आवाजात विचारलं, सुमित्रा, खरं खरं सांग, तुझ्या गर्भाचा पिता कोण आहे? सुमित्रा डोकं झुकवून शांत उभी राहिली. काही क्षणाने तिने उत्तर दिलं, मला माहीत नाही. पंचायतीतल्या लोकांनी म्हटलं, तू खोटं बोलत आहेस. कुणाच्याही सहवासाशिवाय गर्भधारणा कशी होईल? गावातील महिलांनी म्हणायला सुरुवात केली, नक्कीच हिचं कुणाशी तरी गुप्त संबंध असणार. सुमित्राने धैर्याने उत्तर दिलं, माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष कधीच आला नाही, पण एक माकड आहे जे रोज माझ्यासोबत राहतं, माझी मदत करतं, माझा आधार आहे. मुख्या मोठ्याने हसला आणि म्हणाला, तू असं म्हणतेस की तुला माकडामुळे गर्भधारणा झाली आहे? गावातील लोक मोठमोठ्याने हसू लागले, पण सुमित्राच्या चेहऱ्यावर मात्र गांभीर्य होतं. ती म्हणाले, मी कधीही कोणासोबत कुठलाही संबंध ठेवला नाही. मला हे कसं झालं माहीत नाही, पण एवढं मात्र खरं आहे की ज्या दिवसापासून माकड माझ्या झोपडीत आलं, त्या दिवसापासून माझं आयुष्य बदललं आहे. गावातील लोक ही गोष्ट ऐकून सुमित्राला अपशकुनी आणि कलंकित म्हणू लागले. गावातील महिलांनी तिच्याशी बोलणं बंद केलं. लहान मुले तिच्या झोपडीच्या आसपास येईनाशी झाली. सुमित्रा आता पूर्ण एकटी झाली होती. सुमित्राच्या मनात आता भीतीने घर केलं होतं. ती दररोज रात्री जागत असे आणि आपला हात पोटावर ठेवून विचार करत राहायची. ती स्पष्ट जाणवू शकत होती की तिच्या गर्भात वाढणाऱ्या अपत्याची हालचाल वाढत आहे, पण तिच्या मनात अजूनही चिंता होती. एक दिवस माकड तिच्या जवळ आलं आणि तिच्या गुडघ्यावर आपलं डोकं टेकवलं. सुमित्राने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, तू काही लपवत आहेस का माझ्यापासून? माकडाने गहन नजरेने तिच्या डोळ्यात पाहिलं. अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सुमित्रा दचकली, तू रडतो आहेस? माकडाने हळूच तिचा हात पकडला. सुमित्राला जाणवलं की तिच्या परशात एक खोल आत्मीयता आहे, पण त्याआधी ती काही समजू शकेल. माकड अचानक उठून जंगलाच्या दिशेने धावू लागलं. सुमित्राने आवाज दिला, कुठे चाललास? थांब. पण माकडाने मागे वळूनही पाहिलं नाही. सुमित्रा हतबल होऊन तिथेच बसली होती. दुसऱ्या दिवशी गावात एक सिद्ध संत आले. लोकांनी सुमित्राची परिस्थिती संतांना सांगितली. संतांनी सुमित्राला आपल्या जवळ बोलवलं. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की तुझ्या गर्भात जिवंत आत्मा आहे.
ते सामान्य बाळ नाही, हे कोणत्या तरी विशेष आत्म्याचं फळ आहे. तुझ्याशी कोणता पशु जोडला आहे का? सुमित्राने डोकं खाली झुकून उत्तर दिलं. एक माकड माझ्या जीवनात आलं होतं. ते माझी काळजी घेत होतं, पण आता ते निघून गेलं आहे. संतांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, हे काय साधं माकड नव्हतं. ती एक दिव्य आत्मा होती. एका ऋषीच्या शापामुळे त्याला माकडाचे रूप प्राप्त झाले होते, पण ज्या क्षणी त्याने तुझ्यासोबत प्रेम अनुभवलं, त्याचा शाप समाप्त झाला. सुमित्राने आश्चर्याने संताकडे पाहिलं. म्हणजे हे बाळ दिव्य आहे? संताने उत्तर दिलं, होय, हे बाळ मानवी आणि पशुच्या प्रेमाचे बाळ आहे, पण या बाळाच्या जन्मासोबतच एक मोठं संकट येणार आहे. हे बाळ स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करेल. सुमित्राने घाबरून विचारलं, कसला संघर्ष? संतांनी सांगितलं, हे बाळ विशेष शक्ती घेऊन जन्माला येईल, पण या शक्तीला मिळवण्यासाठी अंधकाराची शक्ती सक्रिय होतील. तुला आपल्या बाळाचे रक्षण करावे लागेल. सुमित्राच्या डोळ्यात भीती आणि शंका होती. तिने विचारलं, पण ते माकड कुठे गेलं? संत म्हणाले, ते आता आपल्या खऱ्या स्वरूपात परत गेले आहे. ते आता देवत्व प्राप्त करून मुक्त झाले आहे, पण जेव्हा संकट येईल तेव्हा ते नक्की परत येईल. वेळ पुढे सरकला. सुमित्राच्या गर्भाचा आकार वाढू लागला. गावकरी अजूनही तिला संशयाच्या नजरेने पाहत होते, पण सुमित्राच्या मनात आता एक नवीन ताकद आली होती. तिला विश्वास होता की ती आपल्या बाळाचं रक्षण करेल. एक दिवस सुमित्रा जंगलात लाकडे गोळा करायला गेली. तेव्हाच अचानक घनदाट झाडामधून एक भयानक आवाज ऐकू आला. सुमित्राने पाहिलं की समोर एक प्रचंड काळा नाग फणा उगारून उभा होता. सुमित्राने घाबरून मागे हटायचा प्रयत्न केला, पण नाग तिच्या दिशेने सरकू लागला. सुमित्राने भीतीने डोळे बंद केले. तेव्हाच अचानक वाऱ्यात एक हालचाल झाली. सुमित्राने डोळे उघडले आणि पाहिले की समोर तेच माकड उभं होतं, पण यावेळी त्याच्या डोळ्यात एक प्रखर तेज होतं. ते नागाकडे झेपावलं आणि त्याला जोरात धक्का दिला. नागाने पुत्कार काढला आणि अंधकारात गायब झाला. सुमित्राने थरथरत माकडाकडे पाहिलं. माकड तिच्याकडे पाहत होतं आणि त्याच्या डोळ्यामध्ये तीच आत्मीयता होती. पण याआधी सुमित्रा काही बोलू शकली असती, ती पुन्हा जंगलाच्या दिशेने धावून निघून गेलं. सुमित्राला आता समजलं होतं की तिचा गर्भ कोणत्याही सामान्य बाळाचे प्रतीक नव्हते. ते एक दिव्य शक्ती होते जे तिच्या गर्भात वाढत होतं. माकडाचे अचानक प्रकट होणे आणि नागापासून तिचे रक्षण करणे हे स्पष्ट संकेत होते की काहीतरी मोठं घडणार आहे. पण सुमित्राच्या मनात अजूनही शंका होती. ती माकड खरंच दिव्य आत्मा होतं का? जर ते एखाद्या ऋषीचं अवतार होतं तर ते तिला सोडून का गेलं? आणि तो नाग, तो नक्की कोण होता? या प्रश्नाची उत्तरे न मिळाल्यामुळे सुमित्राच्या मनात अस्वस्थता वाढत गेली. गर्भाचा वेळ आता पूर्ण होऊ लागला होता. सुमित्राचं शरीर जड झालं होतं. तिला चालणं फिरणं कठीण होत होतं. गावातील स्त्रिया अजूनही तिच्यापासून अंतर ठेवून वागत होत्या. सुमित्रासाठी प्रत्येक दिवस जड जात होता. एका रात्री जोरदार वादळ उठलं. आकाशात वीज कडाडत होती. सुमित्रा आपल्या झोपडीत एकटीच बसली होती. अचानक तिला वाटलं की झोपडीबाहेर कुणीतरी चालत आहे. सुमित्राने दरवाजा उघडला आणि पाहिलं की वस्त्रामध्ये झाकलेला एक मनुष्य तिच्या झोपडीसमोर उभा होता. तू कोण आहेस? सुमित्राने भीतीने विचारलं. तो मनुष्य हळूहळू तिच्या दिशेने पुढे आला. त्याच्या हातात एक लांब त्रिशूल होता. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र तेज होतं, पण त्याच्या डोळ्यात कौर्य दिसत होतं. तुझी गर्भधारणा केली आहेस, तो साधा गर्भ नाही, ते एक शक्तीचं प्रतीक आहे आणि मी त्याला घेण्यासाठी आलो आहे. सुमित्राने मागे सारखं विचारलं, तू कोण आहेस? त्या व्यक्तीने मोठ्याने हसत उत्तर दिलं, मी राक्षस अंधकासूर आहे. ज्याने तुला गर्भवती केलं तो माझा शत्रूचा अवतार आहे. त्या बाळाचा जन्म होण्याआधीच त्याला नष्ट करावे लागेल. जर त्याने जन्म घेतला तर सृष्टीचा समतोल बिघडेल. सुमित्रा थरथरू लागली होती. तिने आपल्या गर्भावर हात ठेवला आणि म्हणाली, तू माझ्या बाळाला इजा करू शकत नाही. अंधकासुराने मोठ्याने हसत म्हटले, माझ्यापासून सुटणं अशक्य आहे. तो सुमित्राच्या दिशेने पुढे सरकला, पण त्याच क्षणी जंगलाच्या आतून एक प्रचंड गर्जना ऐकू आली. सुमित्राने पाहिलं की अंधारात दोन तेजस्वी डोळे चमकत होते. जणू ढगासारखे एक आकृती समोर आली आहे. तेच माकड होतं. माकडाने एका झेपेत उडी मारली आणि थेट अंधकासुराच्या समोर उभं राहिलं. त्याच्या डोळ्यात अग्नी धगधगत होता. त्याच्या शरीरातून प्रकाशाच्या किरणांचा प्रवाह उमटत होता. अंधकासुराने त्रिशूल उचलला आणि माकडाच्या दिशेने झेपवला. माकडाने जोरदार गर्जना केली आणि अंधकासुरावर उडी मारली.
दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले. सुमित्रा भयभीत होऊन आपल्या झोपडीच्या दारात उभी राहून सर्व काही पाहत होती. माकडाने आपल्या शेपटीने अंधकासुराच्या त्रिशूलला घट्ट पकडले आणि त्याला हवेत भिरकावले. अंधकासुराने संतापाने माकडावर हल्ला केला, पण माकडाने मोठ्या चपळाईने वार टाळला. अचानक माकडाने अंधकासुराच्या छातीवर जोरदार आघात केला. अंधकासूर जमिनीवर कोसळला आणि वेदनेने ओरडू लागला. तेव्हाच आकाशात वीज चमकली आणि एक दिव्य प्रकाश पसरला. अंधकासुराचे शरीर जळू लागले आणि काही क्षणात तो धुरात परिवर्तित होऊन अदृश्य झाला. माकडाने सुमित्राकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक गूढ शांतता होती. सुमित्राने विचारलं, तू कोण आहेस? माकड हळूच तिच्या जवळ आलं आणि तिचा हात हातात घेतला. तेव्हाच माकडाच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि तो एका देखण्यात तरुणात परिवर्तित झाला. सुमित्रा आश्चर्यचकित झाली. तिच्यासमोर एक सुंदर दिव्य तरुण उभा होता. त्याच्या शरीरातून तेजस्विता झळकत होती. त्याच्या डोळ्यात करुणा आणि प्रेमाची खोली दिसत होती. मी साधं माकड नव्हतो सुमित्रा, मी ऋषी अत्रीचा पुत्र आहे. माझ्यावर शाप होता की जोपर्यंत मी एका स्त्रीच्या प्रेमाची परीक्षा देणार नाही तोपर्यंत मला पशुरूपात राहावे लागेल. सुमित्राने आश्चर्याने विचारलं, मग तू माझ्यावर प्रेम का केलंस? त्या तरुणाने उत्तर दिलं, कारण तुझे प्रेम निस्वार्थ आणि प्रेमळ होतं. तू माझ्यावर कोणताही लोभ न ठेवता प्रेम केलंस. यामुळेच माझा शाप संपला. पण आता एक नवीन परीक्षा तुझ्यासमोर आहे. सुमित्राने दचकून विचारलं, कसली परीक्षा? तरुण म्हणाला, तुझ्या गर्भात वाढणारे बाळ हे काही साधारण बाळ नाही. ते सृष्टीच्या संतुलनाचे प्रतीक आहे. पण अंधकासुरासोबतच इतरही अंधशक्ती अजूनही सक्रिय आहेत. ते या बाळाच्या जन्माला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. तुला या बाळाचे रक्षण करावे लागेल. सुमित्राने त्या तरुणाचा हात पकडला आणि विचारलं, पण तू मला एकटी का सोडलं होतंस? तरुण म्हणाला, मी तुला म्हणून सोडले कारण मला पाहायचं होतं की तू माझ्याशिवाय तुझ्या बाळाचे रक्षण करू शकशील का, आणि तू सिद्ध केलेस की तू खरी संगोपन करती आहेस. सुमित्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने त्या तरुणाला मिठी मारली आणि म्हणाली, मी तुला कधीही जाऊ देणार नाही. तरुण म्हणाला, आता मी तुला कधीही सोडून जाणार नाही, पण तुझ्या गर्भाच्या रक्षणासाठी मला पुन्हा माझ्या दिव्य स्वरूपात जावं लागेल. मी परत येईन जेव्हा तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल. सुमित्राने घाबरून विचारलं, पण जर तू निघून गेलास तर मी एकटी कशी राहीन? तरुणाने तिचा चेहरा दोन्ही हाताने धरला आणि म्हणाला, तुझ्या मनात असलेले शक्तीचं तुझे रक्षण करेल. मी तुझ्यासोबत सदैव असेन, जरी तू मला पाहू शकत नाहीस. त्याने हळूच सुमित्राचा हात सोडला आणि पुन्हा तेजस्वी प्रकाशात परिवर्तित होऊन माकडाच्या रूपात परत आला. माकडाने सुमित्राकडे शेवटचा प्रेमळ कटाक्ष टाकला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला. सुमित्रा तिथेच बसून राहिली. तिच्या मनात भीती आणि प्रेम दोन्ही मिश्रित भावनाचे वादळ उठले होते. तिला समजलं की तिच्या गर्भात वाढणारे मूल हे आता फक्त तिच्या नशिबाचे भाग्य नव्हते, तर ते संपूर्ण सृष्टीच्या भविष्याचा संरक्षक होतं. सुमित्राच्या गर्भाचा कालावधी आता पूर्ण होत आला होता. तिच्या शरीरात सतत हालचाल जाणवू लागली होती. गावकरी अजूनही तिला शंकेच्या नजरेने पाहत होते, पण आता सुमित्राच्या मनात कोणतीही भीती नव्हती. तिला खात्री होती की तिच्या बाळाचा जन्म एका दिव्य हेतूसाठी होत आहे. एका रात्री सुमित्राला एक स्वप्न पडलं. तिने पाहिलं की एका गडद गुहेत एक प्रचंड काळा नाग तिच्या बाळाला घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हाच अचानक एक तेजस्वी प्रकाश चमकला आणि एक सोनेरी माकड त्या नागावर झेपावलं. नागाने जोरदार फुत्कार काढला आणि अंधारात अदृश्य झालं. सुमित्राने त्या माकडाकडे पाहिलं आणि ते एका सुंदर तरुणात बदललं. त्या तरुणाने सुमित्राकडे पाहिलं आणि म्हणाला, वेळ आला आहे, तुला तुझ्या भाग्याचा सामना करावा लागेल. सुमित्रा दचकून जागी झाली. तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिने आपला हात आपल्या पोटावर ठेवला आणि जाणले की गर्भातील बाळाची हालचाल वेगाने होत आहे. तिने विचार केला, आता वेळ जवळ आली आहे. गावात सकाळ होताच एक विचित्र गडबड माजली. आकाश गडद ढगांनी भरून गेलं. झाडे वेगाने हलू लागली. पक्षी भीतीने इकडे तिकडे उडू लागले. सुमित्रा झोपडीबाहेर आली आणि पाहिले की गावाच्या बाहेर एक काळसूर आकृती उभी आहे. तो अंधकासूर होता. त्याच्या लाल डोळ्यात क्रोधाचा ज्वाला पेटत होता. त्याने गरजतच म्हणलं की मी परत आलो आहे. तुझ्या गर्भातील बाळाला मी जन्म घेऊ देणार नाही. सुमित्राने धैर्याने उत्तर दिलं, तू माझ्या बाळाला हात देखील लावू शकत नाही. अंधकासुराने मोठ्याने अट्टहास केला आणि म्हणाला, तू एकटी काय करशील? मी स्वतः अंधकाराचा स्वामी आहे. तुझा अंत निश्चित आहे. सुमित्राने आपल्या गर्भावर हात ठेवला आणि ठामपणे म्हणाली, माझ्या गर्भाचे रक्षण स्वयं ईश्वर करत आहे.
तू कितीही प्रयत्न केलेस तरी माझ्या बाळाला तू काहीही करू शकत नाही. अंधकासुराने त्रिशूल उचलले आणि सुमित्राच्या दिशेने जोराने फिरकावलं. सुमित्राने डोळे बंद केले तेव्हाच अचानक हवेत एक प्रचंड गर्जना झाली. सुमित्राने पाहिले की समोर तेच माकड उभं होतं. त्याच्या डोळ्यातून अग्नीची ज्वाला निघत होती. माकडाने झेप घेतली आणि त्रिशूल हवेत पकडलं व ते अंधकासुराच्या दिशेने फेकलं. त्रिशूल अंधकासुराच्या छातीत जाऊन रुतलं. अंधकासूर वेदनेने जोरात किंचाळला, पण त्याने आपली शक्ती वापरून त्रिशूळ बाहेर काढला आणि माकडावर हल्ला केला. माकडाने एक प्रचंड गर्जना केली आणि आकाशाकडे पाहिलं तेव्हाच आकाशातून एक दिव्य प्रकाश निघाला आणि माकडाच्या शरीरात समाविष्ट झाला. माकडाचे शरीर सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले. त्याच्या डोक्यावर एक दिव्य मुकुट प्रकट झाला. त्याच्या भोवती एक तेजस्वी प्रकाश मंडळ निर्माण झाले. माकडाने सांगितलं, अंधकासूर, तुझा अंत आता निश्चित आहे. आता तू या सृष्टीचा भाग राहणार नाहीस. अंधकासुराने संतापाने उत्तर दिले, तू मला हरवू शकत नाही. माकडाने जोरात झेप घेतली आणि अंधकासुराच्या डोक्यावर प्रहार केला. अंधकासुराने प्रचंड किंकाळी फोडली आणि त्याचे शरीर जळू लागले. त्याने माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण माकडाने त्याला आकाशात उचलून फेकले. तेव्हाच आकाशातून एक दिव्य वज्र खाली पडले आणि अंधकासुराच्या शरीरावरच आदळले. अंधकासुराच्या शरीरातून काळा धूर निघू लागला आणि काही क्षणात तो राखेत परिवर्तित झाला. सुमित्राने पाहिलं की माकड आता सावकाश तिच्या दिशेने येत आहे. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि शांती होती. माकडाने तिचा हात स्पर्श केला आणि म्हणाले, आता तुला तुझ्या भाग्याचा सामना करावा लागेल. अचानक सुमित्राला तीव्र वेदना जाणवली. ती जमिनीवर बसली. माकडाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. सुमित्राला जाणवलं की जणू एक दिव्य शक्ती तिच्या शरीरात प्रवेश करत आहे. हळूहळू तिच्या वेदनांच्या मधोमध एक सौम्य प्रकाश प्रकट झाला. एका नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सुमित्राने पाहिले की तिच्या मांडीवर एक दिव्य बालक होतं. त्याच्या कपाळावर एक तेजस्वी ओम चिन्ह होतं. त्याच्या शरीरातून सोनेरी प्रकाश झळकत होता. माकडाने त्या बालकाकडे पाहिलं आणि म्हणाला, ही बाळ मानवी आणि देवत्वाच्या मिलनाचे प्रतीक आहे. हे भविष्यात सत्य आणि धर्माची स्थापना करेल. याचे रक्षण करणं तुझं कर्तव्य आहे. सुमित्राने प्रेमाने बालकाला आपल्या मांडीवर घेतला आणि म्हणाली, मी याचं नक्की रक्षण करेन. माकड हसला आणि म्हणालं, आता माझे कार्य पूर्ण झाले आहे. सुमित्राने घाबरून विचारलं, आता तू मला सोडून जाऊ नकोस. माकडाने उत्तर दिलं, आता मला माझ्या वास्तविक स्वरूपात परत जावे लागेल, पण जेव्हा तुला माझी गरज भासेल मी नक्की परत येईल. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. तिने विचारलं, तू कोण आहेस? उत्तर दिले, मी ऋषी अत्रीचा पुत्र आहे, पण आता मी तुझ्या जीवनाचा रक्षक बनलो आहे. जेव्हा या बालकावर संकट येईल तेव्हा मी नक्की परत येईल. सुमित्राने बालकाला मांडीवर घेतला आणि म्हणाली, मला माहीत आहे तू मला कधीही एकटं सोडणार नाहीस. माकडाने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि हळूहळू सोनेरी प्रकाशात विलीन झालं. सुमित्राने आकाशाकडे पाहिलं आणि जाणवलं की आता तिचे जीवन एका नव्या दिशेने प्रवास करत आहे. सुमित्राने त्या बाळाचे नाव शर्विल ठेवले. तो बालक असामान्य होता. त्याच्या शरीरातून दिव्य आभा झळकत होती. गावातील लोक जे आधी सुमित्राला कलंक मानत होते आता तिला देवीप्रमाणे पूजू लागले. सुमित्राने शर्विलचे पालनपोषण अतिशय प्रेमाने आणि धैर्याने केलं. तिला खात्री होती की ज्या दिवशी तिला मुलांसमोर कोणतेही संकट उभे राहील त्या दिवशी तेच दिव्य माकड त्याच्या मदतीसाठी परत येईल. माकडाचे प्रेम आता सुमित्राच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं होतं. प्रेम, त्याग आणि दिव्यतेची ही कथा युवानुयोगी लोकांना प्रेरणा देत राहील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.